हा नाही तर एका टोळ्यात खलास करून टाकेन तुला तुला आता ते मग तुम्हाला मारायची भाषा मला मारायची भाषा बोलते बरं ते जाऊ दे मारायची भाषा जाऊ दे जा मला जेवण घेऊन ये जा लवकर तू जेवण आणत ना ए राहिले जेवण जा मला थंड घेऊन ये काहीतरी तू हा पेप्सी घेऊन ये पेप्सी जा पेप्सी पेप्सी काय गाठ पडल्यामुळे माझी अवस्था काय लागली म्हणजे तू चहा आणणार नाही थंड आणणार नाही जेवण करणार नाही आता नाही तुम्हाला आता वाढवपणा करीत होती काय माझ्या पुढं खायला नवरा आहे का कोण आहे तिला वाटलं लावला नवरा चक्रातला भावरा फिरवला करा मी फिरणार नाही बस आता बायकोला मारले त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो म्हणला 10-5 मिनिटं मारल्याच्या नंतर थोडं थांबायचं आपला चहा पाणी नाश्ता पाणी बिडी काढी घ्यायची आणि मग मंत्र मारायचा मग तिला उठवायची आता इकडून मारली आखाळात आता इकडून उलटी मंत्र अलंत्रू मलंत्रू जलंत्रू धर काचा काचा तोड काचा काचा मध्ये कशी मजा आहे अलंत्रू मलंत्रू जलंत्रू धर काचा काचा तोड धर काचा काचा तोड धर काचा काचा तोड अरे नवरा बायकोची भांडणं एक प्रत्येकाच्या घरात होत्या आतापर्यंत मग मुख्यमंत्री महाराष्ट्राचा काय त्याच्या घरामध्ये काय सोन्याची चूल आहे का मातीची चूल आहे ना त्याला मंत्र चुकला का काय अलंत्रू मलंत्रू जलंत्रू धड काचा काचा तोड धड काचा काचा तोड धड काचा चल उठ लवकर उठ लवकर उठ बायको मेली का काय झालं तुम्हाला तुम्ही का हसता अहो माझी बायको मेली तुम्ही हसता का तुम्ही सगळे माझे होता आता काय नाही आता असं करतो मित्राला सांगतो बायको मेली म्हणून त्या 2 माणसांना फसवलं पहिलं 30,000ला गाडव त्यांच्या गळ्यात मारलं आणि आता ते काठीचं नाटक केलं ती काठी त्यांच्या गळ्यात मारली आमचं नाटक बघून त्यांनी जर बायका मारल्या असलं तर हे केवढं पडायचं आणि हे जर त्यांना खरं कळलं तर ते काही बऱ्याला सोडणार नाही तो त्यांना सापडणार नाही मला ते मला जबाबदार करतील त्यापेक्षा मी आपली कुठेतरी लपून बसते तो अंधारा बड्या जाणं ती माणसं जाणं सावडायला कोणाला बायकोला काय झालं बायको मेली चला तुम्ही कोणा चालला निवड दाखवायला कोणाला मंडळ कोणतं भजन मंडळ मायावालं मंडळ तुझी बायको तुझी बायको मारली का काय माई मेली म्हणून तर तुमचा नंबर लागला आईनाच्या म्हाताऱ्याने आपल्याला फसवलं माझा बायका जेवत होत्या शेवट प्रपंच वाटलं करून बसलो ते काम करायचं त्या म्हाताऱ्याकडे जायचं त्याच्या बायकोला म्हणायचं आमच्या इथे सर काम धंदा कर ना मला दाखवून तुला घाल नाही आता त्याच्या बायकोकडे जायचं बायकोला दाखवतो राहिल्याने जायचं याला सेंडायचं आणि नाही आम्हाला सुद्धा ते नाही घालायचं बायकोला तुम्ही काय करणार काय नाही मी एका वाजत्या तू किती काळ वाहतो काठीनं मेलेला माणूस कुठं जिवंत होतो का तुम्ही काय जाते आमचं नाटक होत किती केलं तर नवरा बायकोचा एक विचार असतो तुम्हाला फसवायचं झाल्यावर आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं तुम्हाला आमचा नको का काय तुमचा नवरा पासवा तुम्ही काय लहान आहात का या कलियुगात गाडो पैसे आणलेलं कुठं ऐकलंय का
माझी शपथ मला का सांगू आता लाठीनं दिलेलं माणूस जीवन चांगलं होतं का? फसवून बरं हे बघा फसवलं. माझ्या नावाची आपण चूक झाली त्यात मी तू भागीदार आहे. तुमचा प्रपंच फोडला, तुम्ही रडकी झाली, तर तुम्हाला माझ्या 2 बहिणी द्यायला मी तयार आहे. तर हे लाडी लगाडी चोरी याची डोकी त्याचं डोक्यात गेलं सगळं सोडलं तरच. नाही मी काय म्हणतो हे सगळं सोडून काय हरकत नाही ना सोडू ना मग. हे सगळं सोडून देऊ ती बाई बहिणी देते मी काय म्हणतो ताई त्याची म्हणे विचार कर म्हणा एकदा झेप मारल्यावर येणार नाही पुन्हा आता घातल्यावर कळलं दुसऱ्याचं जर वाटोळं करायचं म्हणलं तर तिथं आपलं होत असतं तुम्ही लोकांच्या चोऱ्या माऱ्या ऊन दरोडे करता आणि स्वतःचे पोट भरता कष्टाचं फक्त आरामाचं थोडं नाही म्हणून ही तुम्हाला शिक्षा दिलेली असेल आता ही शिक्षा तुम्हाला दिली आता पुन्हा तुम्ही असे कामं करणार नाही म्हणून माझी बायको काय म्हणते तिच्याबरोबर 2 बहिणी देते 2 बहिणी देतो पण तिथून पुढं या 4 गोष्टी सोडायच्या चोरी लाडी लावायची खून मारामाऱ्या हे करायचं कष्टाचं कमावतं कष्टाचं काय आतापासून आम्ही तुम्हाला वचन करतोय खून मारामाऱ्या चोऱ्या लाडी लावाड्या हे सगळं सोडून देऊन आम्ही सुखाचा प्रपंच करू हा आणि समोर शेकांना एवढी विनंती की बाबा सुखाचा प्रपंच जर करायचा असेल तर माणसानं मनात चांगली श्वासा ठेवा दुसऱ्याचं चांगलं एवढं येतात येता कंपनी जवळपास आहे असाच प्रेमाचा आशीर्वाद घ्या.